सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा हा जो प्रस्ताव आहे, हे जे कंत्राट आहे त्याला मिळालेलं काम आहे हे आजपासूनचं नाही आहे. महापौर या ठिकाणी म्हणजे मी आत्ताच झाले 6 महिने झाले मी आलेली आहे. हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये माय बीएमसी प्रसार माध्यमाचं काम करते आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना माय बीएमसी हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो. माझी मागणी एवढीच होती की या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफर असेल फोटोग्राफर असेल अशा पद्धतीची व्यवस्था पुरवता तर ती व्यवस्था कायम माझ्याबरोबर सतत माझ्याबरोबर राहिली पाहिजे ही मागणी मी नक्कीच केली होती. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ज्या ठिकाणी जाते ज्या ज्या लोकांना भेटते जी जी कामं बघते ज्या ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोहोचलं पाहिजे त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं. आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे टेंडर एक्सटेंड करणं ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं आहे. जी व्यवस्था तुमची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्या व्यवस्थेमध्ये महापौरांचं सुद्धा ज्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे व्हिडिओग्राफर असेल फोटोग्राफर असेल त्याला समाविष्ट करून घ्या. पण हे समाविष्ट करून घ्या म्हणजे काय हे आजचं नाहीये. आतापर्यंतच्या असलेल्या सगळ्या महापौरांना ही व्यवस्था दिली होती त्याच पद्धतीने मला दिलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही हे टेंडर पाहिलं तर ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका कुठेच महापौरांनी स्वतःचं पत्र देऊन सांगितलेलं आहे का त्याच संस्थेला एक्सटेन्शन द्या या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. आता त्याला द्या त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा ह्याच्यामध्ये तर महापौरांचा कुठेच हस्तक्षेप नाहीये किंवा कुठे सहभागही नाहीये. फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापौराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं राजकारण करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता ह्या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे. तर मला तुम्हाला सांगणं हेच आहे वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा. मुंबईकरांना हे समजतंय या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेच महापौरांचा हस्तक्षेप नाही. जी प्रथा परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरांना दिली जाते त्याच प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी महापौरांना पुन्हा या ठिकाणी व्हिडिओग्राफर असेल फोटोग्राफर असेल ते पुरवले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही महापौरांचा हस्तक्षेप नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.